शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपं पुरवठा करतो. त्यासोबतचे असे काही सक्सेस शेतकरी यांच्या मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजचा हा जो बाग आहे तो आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कापूसवाडी ही गाव आहे आणि या गावातले शेतकरी आहेत सागर मधुकर माळी. या शेतकऱ्यांनी साधारणतः 8 महिन्यापूर्वी इथं टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली होती आणि ह्या 8 महिन्यात काय प्रयत्न केलेत, काय अडचणी आल्या होत्या, कसं नियोजन केले, या सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता आणि शिक्षण किंवा तुमचे बाकी व्यवसाय काय ते सांगा. नमस्कार सर, माझं नाव सागर मधुकर माळी, राहणार कापूसवाडी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. सर माझं शिक्षण झालंय ॲग्री पॉलिटेक्निक. व्यवसाय काय दुसरा? व्यवसाय शेतीच करतो सर. शेतीच आहे. एकूण सागर भाई आपल्याकडे क्षेत्र किती आहे? सगळं क्षेत्र आहे सर, 8 ते 9 एकर. 9 एकर आहे. तेव्हा आजच्या घडीला कुठली पिकं उभी आहेत त्याच्यामध्ये? केळी सर सध्याच्या सगळी 9च्या 9 एकर केळी. हो 9. कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये काय काय किती प्लॉट आहेत? सर एक माझा प्लॉट आहे 3000, तो तिकडून आपला बनाना हाऊस आहे पलीकडे आणि त्याच्या पलीकडे बेन आहे. बरं, म्हणजे सगळे आता निस्वनीच्या अवस्थेत किती प्लॉट आहेत? आता सध्या परिस्थितीला सर 3000 भाग आहे आपला बनाना हाऊस. आणि हे बाकीचे ते नवीन लागवड आहे का? हो नवीन लागवड. बरं, तर आता हे जे क्षेत्र आहे फक्त जेवढं आपण ही 3000 रोपांची संख्या किती एकरावर काय अंतर ठेवून किती रोपं बसेल तेवढं सांगा. सर या शेतात आपण बनाना हाऊस लावलेला आहे 5x6 वर लावलेला आहे. 5x6 अंतर आहे. पुढे रोपांची संख्या 3000 आहे आणि क्षेत्र 2 एकर बसतं. हा 2-2.25 एकर. 2.25 एकर आहे. म्हणजे मग अंतर कमी आहे का? 3000 रोपं जर बसले सर 2.25 एकर जास्त थोडं कडे वापरायला. हो नाही, काही थोडं बेनं पण लावलंय, मग रोपाची संख्या त्यामध्ये कमी जागा शिल्लक राहते असं केलं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये ह्या क्षेत्रात फक्त बरं का पूर्वी काय होतं ते काढल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा. सर म्हणा त्याच्यानंतर आपला रब्बी हंगामामध्ये गहू लावला होता. ह्याच्यात गहू होता. गहू नंतर आपण आपला केळीचं रोप लावलं. क्षेत्र कसं तयार केलं? गहू गेल्यावर काय काय केलं? क्षेत्र आपला नागटी करली, नागटी नंतर रोटावटर नंतर बेड काढले, नंतर डबल लॅक्टर टाकलं त्याच्यामध्ये सुरुवातीलाच. हा बरं, सुरुवात व्यवस्था. मग नंतर बेड वल्ले करले, ते ऑक्साईड स्थिती निघू दिली. त्यानंतर आपण बेसल डोस टाकून दिला त्याच्यावर. म्हणजे सुरुवातीला डोस पण टाकला होता. मग जर तुम्ही लागवड करते वेळेस तर टेम्परेचर असेल फुल रोपांची मर तर लयच झाले सर. किती झाली तरी? तर 600-650 पर्यंत 3000 रोपात. सर आमच्याकडे सर्वात महत्वाचा मुद्दा बोलले तुम्ही. आमच्या जळगाव जिल्ह्यात तापमान सगळ्यात जास्त 50 पर्यंत गेलं होतं, 49-50 पर्यंत. त्यावेळेस आमचं मे म्हणलं लागवड आहे 48. बरोबर? नाही 49 होत सर. बरोबर, त्यावेळेची लागवड आहे. आम्ही कसं रोपं जगवले कशा तेच महिन्यात जास्त. एप्रिल मे म्हणजे सर मेस ना प्रचंड 50% म्हणजे थोडस काय नाही तर आगच लागायचं कार्यक्रम. त्यावेळेस म्हणजे आमच्याकडचे जे तापमान असतं सर ते कुठेच नसतं एवढं. अकोला किंवा जळगाव बस पूर्ण महाराष्ट्रामध्ये. सण काय सण पण लागवड केला होता. नंतर त्याला काय प्रोटेक्शन केलं होतं. प्रॉपर ते एक महत्वाचा विषय की फुल टेम्परेचर एक काका सांगतात की 49 टेम्परेचर लागवड झाली. सर्वात मोठा मुद्दा बोललो मी तुम्हाला. म्हणजे त्यावेळेस रोपं आमच्याकडे जगतच नाही. म्हणजे मी पण आशा सोडून दिली की आम्हाला तर वाटलं जगणारच नाही आता. पण आम्ही त्यांना खूप प्रयत्न केले, काड्या आणल्या, बाजून लावल्या, ते पूर्ण संगोपन केलं. नाही पण आज चांगल्या पद्धतीने साधारणतः 12-13 फाण्यांची संख्या आहे. वादा आहे चांगल्या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण क्षेत्र किंवा शेणखताचा जी वापर आहे ती कधी, किती आणि कसा केला होता? ते लावल्यानंतर आपण पहिलेच फेकून दिलं सर. किती? 4 ट्रॉल्या. म्हणजे एका झाडाला 2 किलो सर, 2 किलो 3 किलो धरून झाला तुम्ही. तर शेणखताचा वापर एक 4 ट्रॉली झाला. तिथून पुढे समजा लागवड झाली, बेडवरती लागवड केली. पण ज्यावेळेस पाणी चालू झालं, पाऊस चालू झाला, त्यावेळेस काय अवस्था होती बागेची? चांगला होता सर त्या टायमाला. हो, म्हणजे पाणी साचणं किंवा पाणी जास्त झालं ना, आधी उन्हात परत पाण्यात असं काय झालं नाही? नाही झालं होतं ना. मग त्याच्यानंतर सोडसाड करत गेलो. त्यानंतर तो काही ना काही सर 2 वेळेस तर आम्ही जे मटेरियल दिलं होतं, रासायनिक खतं दिली होती, ते तर पूर्ण एवढा पाऊस पडला सर की ढग फुटी झाली, ते पाहूनच गेलं. म्हणजे आमचा जो खर्च आहे ना तो वेस्टेज गेला.
त्यावेळेसचा, म्हणजे तो ऑगस्ट सप्टेंबरचा विषय आहे. म्हणजे या बाग पण याच्यापेक्षा सर्व चांगला असावा का? ड्रेसिंगच्या वरच्यावर आहे. नुसत्या सोडसाडवर सर हे बॅग याच्यापेक्षा चांगला नसता, पण ते आमचं जे रासायनिक वरतून दिलंय मी ते पूर्ण पाण्याने वाहून गेले. आता पण तसं चांगलाच आहे काय. आता इथून पुढे चांगली सुधारणा झाली. त्यात कसं झालंय, लागवड थंडीत, परत वाढीच्या अवस्थेत पाऊस आणि घड बाहेर पडायला थंडी, असं तिन्ही ऋतू घावले थोडक्यात अशा पद्धतीने. पण तरी पण थोडस यांची मेहनत, कष्ट, राबणूक आणि प्रयत्नाशिवाय होत नाही. म्हणजे एवढं जरी यायला झालं तर ते काय न काय करता होत नाही. म्हणजे नुसतंच केळीचं रोप लावलंय आणि त्याला काय नाही केलं, निवांत आपल्या मंदिरात बसलाय किंवा घरी बसलाय असं नाही होत. तर इथं राबल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय, आबदल्याशिवाय अशी बाग येत नाही. आणि अनंत अडचणींना तोंड देत. म्हणजे एक अडचण नाही, सुरुवात लावल्यापासून अडचण ती शेवटपर्यंत अडचण, अजून शेवटची अडचण आहे दराची परत. म्हणजे एवढं सोपं नाही शेतकऱ्याचं आयुष्य. अडचणी या 5वीलाच पोचलेल्या आहेत शेतकऱ्याच्या. त्या अडचणींवरती मात करत कुठंतरी एक पॉझिटिव्ह माइंड, आपलं एक सकारात्मक विचार करत हे सगळ्या गोष्टी इथपर्यंत आल्या. आत्तापर्यंत साधारणपणे रोप, खत, फवारणी, औषधं किंवा इतर काय सगळ्या बाकीच्या गोष्टी असतील. आता सुरुवातीला डबल लॅटरल घेतलेली आहे, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. सण आहे, काय मजूर लागला असेल तर एक एकरी किती, किंवा ह्या टोटल बागेला 2.25 एकरला किती रुपयापर्यंत खर्च आला? 2.25 एकराला कमी कमी 2.5 लाख रुपयाला असेल. 2.5 लाखापर्यंत फायनल होईल. 2.5 लाखापर्यंत म्हणजे 2-1 लाख झाला असेल, अजून एक 5-50 हजार रुपये होईल शेवटपर्यंत, अजून 2-2.5 महिने. तर 2.5 लाख रुपयापर्यंतचा खर्च आहे. आणि साधं कॅल्क्युलेशन जर तुम्हीच सांगा, असं शूटिंग काढतो म्हणून नाही, एक साधारणपणे 3,000 रोपातनं किती टन किंवा क्विंटल मध्ये माल निघेल तुम्हाला? तर कम से कम 4.5 क्विंटल लोक माल निघाला पाहिजे. शेवट लोक तर जास्त होईल सर. म्हणजे 45 ते 50 टन धरून चालतं. 18 जरी पकडलं तर 18 तरी 54 समजून चाललं. 50 टन 54 होते. समजा 540 क्विंटल मध्ये पण समजा 500 क्विंटल, 450 ते 500 क्विंटल पकडून झाला इझी. अजून त्यावर आपण किती साईज वर किंवा कवळा कटिंग झाला तर मग थोडंसं अजून कमी होते समजून. पण आजचा जरी रेट 18 रुपये प्रमाण आहे, जरी आपण ही 15 सरासरी पकडली तरी पण किती कॅल्क्युलेशन होईल काय तुम्ही सांगा सर? 7 ते 8 लाख रुपये तर त्या भावानं व्हायला पाहिजे. तुम्ही जे सांगितलं 15 रुपये. आजचा 18 रुपये, 18-19 रेंज चालू आहे. अजून वाढेलच, हा काही कमी आहे नाही. कारण पुढे शिवरात्री आहे, परत त्यानंतर रमजान महिना. हो, रमजान महिन्यात येईल सर. हो, मे मध्ये चालू बाग आणि एप्रिल पर्यंत कटून. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक चांगल्या पद्धतीची बाग ही सागर मधुकर माळी, गाव कापूसवाडी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी होते. आणि सगळ्या नियोजनामध्ये एक शेवटचा प्रश्न मी विचारतो. पूर्ण बाग आज 8-8.5 महिन्याची झाली, समजा 9 महिने धरून चालतो. तर ह्या 9 महिन्यात 8 महिन्याची बाग आहे. तर ह्या 8 महिन्यात निसर्गाकडून मोठा प्रकोप काय झाला? तर जास्त पाऊसच झालाय सर यंदा. पाऊस सर, आम्ही जे रासायनिक खताचे वरतून टाकले ना ते पूर्ण वाहून गेले सर. आमची काय दिसलंच नाही. दिसलंच ते पूर्ण वाहून गेले. पुरा ड्रेसिंगच्या वरच्यावर आता ते सांगतो मी की हा बाग चांगला असता, चांगल्या कंडिशन मध्ये असता, पण त्याचे रासायनिक खत पूर्ण. सर, एवढा पाऊस पडला 2006 मध्ये पाऊस पडला होता, त्यानंतर एवढा पाऊस यावर्षी झाला. म्हणजे आमच्याकडे मोठा सुरू प्रकल्प आहे. मला वाटतं 25-30 हजार रुपये तर खतला दोन्ही मिळून. नाही, जास्तीचे सर, जास्त म्हणजे ते पूर्ण वेस्टेज गेले, पाण्यातच गेले. वाहत होतं पाणी आत. हा, डायरेक्ट किती दिवस तरी कंटिन्यू सर 4 महिने पाणी वाला. कंटिन्यू 4 महिने बागेत पाणी वाला. म्हणजे 2-3 दिवस हप्त्यातून थोडं तेवढं झालं, पण ते काय वापसा येणार नाही ना. पाणी पडलं परत ते थांबून लगेच फुगून वाहतच असं. पाणी पडलं म्हणलं व्हायला चालू सर. जून मध्ये पाऊस चालू झाला तर ऑक्टोबर एंडिंग पर्यंत कंटिन्यू पाऊस चालला आमच्याकडे. कंटिन्यू असा पाऊस नंतरच पडला. अशा पद्धतीने निसर्गाची पण साथ असणं गरजेचं आहे. आणि शेवटी काय नुसतं फक्त रोपांमुळे नाही, त्यासोबतच ह्यांचे कष्ट आहेत. अडचणींना मात करत किंवा त्यानुसार पाऊस आला त्याचं नियोजन, ऊन पडलं त्याचं नियोजन, थंडी आली त्याचं नियोजन. कष्ट हा सगळ्यात या म्हणजे कष्टाचं फळ झालं म्हणून ते कष्टाचं फळ आहे की ज्या पद्धतीनं ह्यांनी सगळं इथलं व्यवस्थापन केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना पण सांगणं एकच आहे की जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात त्यांना चांगल्याच पद्धतीचं उत्पादन, चांगली क्वालिटी हे सगळ्या इथं तुम्ही बघायला मिळतं. बाकी
एक गोष्ट अवलंबून आहे, निसर्ग पाहिजे सोबत, हो. शेतकऱ्याचे कष्ट पाहिजे, त्यासोबतच वेळचं वेळचं नियोजन पाहिजे आणि बाकी थोडंसं फायनान्शियली सगळ्या गोष्टी इथं मॅनेजमेंट करणं पण तितकंच महत्वाचं आहे. आता ह्यातली एक जरी गोष्ट घसरली तर मग ते काही जुळत नाही असा विषय. आणि शेवटी दर तर निश्चितच चांगला मिळणार आहे. साधारणतः 15 रुपये प्रमाणच आपण कॅल्क्युलेशन करून इथं आज सांगतोय. तर सागर मधुकर माळी, गाव कापूसवाडी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी होते. अशाच एखाद्या नवीन बागेत, नवीन ठिकाणी, नवीन शेतकऱ्यासोबत, नवीन केळीच्या घडाच्या बागेत आपण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.